होमोजिनियस इक्वेशन कम्प्लीट झालं होतं. मग आता काय राहिले, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. मग लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पण इझीच आहे. पहा, इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण एक सब्जेक्ट असतो, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, ओडीई अँड पीडीई, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला पुन्हा शिकायला मिळतात. बरोबर. मग ह्या गोष्टी जर आताच क्लिअर असतील ना, तर प्रॉब्लेम नाही येणार पुढे. हे ऍप्लिकेशन आहे काही, आणि त्याच्यावर हे झालं होतं होमोजिनियस डिफरन्शियल. हे पण संपलं होतं, ह्याच्यातले घेतले होते प्रॉब्लेम्स. एक्झरसाइज मधले बरेचसे प्रॉब्लेम घेतले होते. बरोबर. आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, एलडीई पण म्हणतो आपण, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, की आपल्याकडे असं डिफरन्शियल इक्वेशन असतं ज्याची डिग्री आणि ऑर्डर 1 आहे. ऑर्डर आणि डिग्री काय 1 आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असंही असू शकतं, dy बाय dx प्लस py इज इक्वल्स टू q. सांगतो हे p आणि q काय. p and q आर द फंक्शन्स इन x. किंवा तुमचं डिफरन्शियल इक्वेशन हे असंही असू शकतं, dx बाय dy प्लस p into x is equals to q. dx by dy plus px is equals to q. असे जे आहेत हे दोन टाईपचे डिफरन्शियल इक्वेशन असतात, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. इथे dy बाय dx आहे आणि इकडे dx बाय dy आहे. बरोबर. मग ज्यावेळी मी असं म्हणतो की डिफरन्शियल, हे दोनच केसेस आहेत पॉसिबल केसेस, ज्यावेळी मी असं म्हणत असतो की dy बाय dx प्लस py इज इक्वल्स टू q, आणि ज्यावेळी मी इकडे हे म्हणत असतो की dx बाय dy प्लस px इज इक्वल्स टू q, त्यावेळी लक्षात ठेवा की इथं y आहे आणि इथं पण y आहे, इथं x आहे, इथं पण x आहे. ठीक आहे. याच्यावरून तुम्ही काय करू शकता, ओळखू शकता की डिफरन्शियल इक्वेशन कसं, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कसं दिसतं. मग मी असं म्हणतो की इन दिस केस I am modifying this as dy by dx, y is a function of x. इथं y is a function of x, आणि या केसमध्ये x is a function of y. x is a function of y. I can say g of y. ठीक आहे. कळते तुम्हाला. आता पहा, dy by dx is equals to, आता हीच गोष्ट मी खाली लिहितोय, dy by dx प्लस इथं लिहितोय p of x into y is equals to q of x, means p and q are the functions of x. हे कोणते फंक्शन आहे? These are the functions in x or function of x. And in this case we are writing dx by dy is equals to plus p of y into x is equals to q of y. म्हणजे हे जे p आणि q आहे हे काय आहे, या केसमध्ये फंक्शन्स ऑफ y आहेत, आणि इथं हे जे p आणि q आहेत, इन दिस केस दे आर द फंक्शन्स इन x. ओके. समटाइम्स p and q may be the constant function. Sometimes p and q may be the constant function. p and q can be constant function, means it is not necessary that की इथं p हे फंक्शन ऑफ x च असू शकतं, कॉन्स्टंट कुठलाही नंबर पण मी तिथे टाकू शकतो. p and q can be constant function, can be the constant function. Okay.
कळालं? मग डिफरन्शियल इक्वेशन कोणत्या टाईपचे? दोन टाईपचे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असतात, हे आणि हे. आता मी नेक्स्ट स्लाइड वर जातो. मी पर्टिक्युलर डिफरन्शियल इक्वेशन बद्दल आपण आता पाहू की ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं जर आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला ऑब्टेन करायचा आहे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं डिफरन्शियल इक्वेशन काढणं, सोल्युशन काढणं हे चालू आहे ना. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काढणं इझी आहे. आपण पाहिलेले आहे की एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काढायचं असेल तर आपण बाय पार्ट्स हे वापरतो, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरतो, और आपण रिड्यूस करतो एखाद्या, म्हणजे जर होत नसेल तर आपण रिड्यूस करतो यू वगैरे पुट करून. होमोजिनियस असेल तर y इज इक्वल्स टू वी एक्स टाकतो किंवा x इज इक्वल्स टू वी वाय आपण टाकत असतो. बरोबर. आता पहा, आता जर मी म्हणलं की लेट दिस इज LDE, let us consider this LDE, let us consider this LDE, dy by dx plus p of x into y is equals to q of x. Let us consider this LDE. What is the general solution for that? मग ह्याच्यासाठी जे जनरल सोल्युशन असणार आहे ना ते काय असणार आहे, त्याच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो. देर इज अ कन्सेप्ट ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर. What is integrating factor? Integrating factor is a helping factor. Integrating factor, I dot f dot. I am calling this as integrating factor. Integrating factor or helping factor. So integrating factor is equals to e raised to the power integration p dx in this case. मी थोडासा कलर वेगळा यूज करतो कारण ते जम्मल होतं. हां, सो इन दिस केस integrating factor is equals to e raised to the power integration p of x dx. काय? e raised to the power integration p of x dx. So the general solution for this differential equations, general solution is given by integration, that's a general solution, y into integration p dx, और u में से ही गोष्ट ना पाहावी लागेल. x साठी वेगळं, y साठी, हा y इज इक्वल्स टू y वाली, y साठी y वाली आणि x साठी x वाली. ठीक आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहितो, ह्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहितो. y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ q of x into integrating factor with respect to x plus c, where integrating factor is e raised to the power integration p dx or p of x dx. कळलं? दिस इज द जनरल सोल्युशन. डायरेक्ट तुम्ही आन्सर काढू शकता. y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ q ऑफ x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे का? इथं दोन फंक्शन प्रोडक्ट मध्ये जाईल. आता या टाइपचं जर LDE असेल तर, इफ LDE इज लाइक दिस, dx by dy plus p of y into x is equals to q of y. So in that particular differential equation, हे कोणतं आहे? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. इंटिग्रेटिंग फॅक्टर is equals to e raised to the power integration of p of y dy. Integrating factor is equals to e raised to the power integration of p of y dy.
ठीक आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करताना कळून जाईल तुम्हाला, फक्त हे आता जे सांगतोय हे व्यवस्थित पहा. मग पहा, दिस विल बी the general solution is given by general solution is given by x into integrating factor is equals to integration of q of y. कळतंय तुम्हाला, इथं y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणले मी, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, आणि इथं काय म्हणतोय, x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ q ऑफ y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर with respect to y in that case, and plus integration constant c will be the general solution. And here we have to say, इथं आपल्याला म्हणावं लागेल where integrating factor is equals to e raised to the power integration of p of y dy. ठीक आहे. आता हे येतं कसं बरं, तुम्हाला असं वाटलं असेल की अरे हे डायरेक्ट आन्सर सांगितले आणि चला पुढं. सो दिस कॅन बी ऑब्टेन बाय पार्ट्स यू मे से, और दिस कॅन बी ऑब्टेन बाय प्रोडक्ट रूल ऑफ डिफरेंशिएशन. ठीक आहे. इथे सांगून देऊ, कळेल का तुम्हाला. हे पहा, हे जर सोल्युशन आहे, ई रेस टू दी पॉवर pdx हा एक असा फॅक्टर आहे जो मी काय केला, ह्या आपल्या ओरिजिनल कशाला मल्टिप्लाय केलाय, दिस इज अवर लेफ्ट हँड साइड ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. तर ह्याचा आन्सर क्यू ऑफ एक्स ई रेस टू दी पॉवर एक्स हे आलं पाहिजे. ठीक आहे, कळतंय. आता पहा, इथं त्यांनी हे सांगितलं की y इंटू ई रेस टू दी पॉवर pdx ला तुम्ही ह्याचं जर डिफरन्शिएशन काढलं तर ह्याचं डिफरन्शिएशन ह्याच्या इक्वल येईल. पण हा काय रे, q इंटू ई रेस टू दी पॉवर pdx, हा काय q इंटू ई रेस टू दी पॉवर pdx. मग ह्याचं जर तुम्ही डिफरन्शिएशन घेतलं तर ऍक्च्युअली दिस इज y म्हणजे ह्याचं डिफरन्शिएशन हे असेल तर ह्याचं जे इंटिग्रेशन घ्याल तर हे येईल. म्हणजे इन शॉर्ट एवढं महत्वाचं नाहीये हे, पण हे पहा, आपल्याकडे ओरिजिनल डिफरन्शियल इक्वेशन काय होतं, dy बाय dx प्लस py इज इक्वल्स टू q. आता मी काय करतोय, ह्याच्या दोन्ही साइडला ई रेस टू दी पॉवर इंटिग्रेशन pdx ने मल्टिप्लाय करतोय, म्हणजे हेल्पिंग फॅक्टरने मी मल्टिप्लाय करतोय. मग हेल्पिंग फॅक्टर इज व्हॉट, हेल्पिंग फॅक्टर इज ई रेस टू दी पॉवर pdx. आणि हे बाय ऑब्झर्वेशन किंवा खूप साऱ्या गोष्टी केल्या त्यानंतर हे मिळाले. ठीक आहे, असं नाही की याच्यावर मागे बऱ्याच जणांनी काम केलंय, कळतंय. आता आपण हे असं पाहिल्या म्हणतोय की हे हेल्पिंग फॅक्टर आहे, पण तो हेल्पिंग फॅक्टर काढण्यासाठी पण काम झालंय. ठीक आहे, रिसर्चेस झाले. dy बाय dx प्लस py इज इक्वल्स टू q इज अवर ओरिजिनल लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता मी काय केलं, आता ह्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या दोन्ही साइडला काय करतोय, दोन्ही साइडला मी ई रेस टू दी पॉवर इंटिग्रेशन pdx ने मल्टिप्लाय करतोय. बरं असं का करतोय, कारण मला माहिती की मला हे प्रूव्ह करायचंय. काय प्रूव्ह करायचंय, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे y इंटू e raised to the power pdx is equals to integration of q into e raised to the power integration pdx with respect to x plus c. हे प्रूव्ह करायचंय मला, म्हणून मी ह्या गोष्टीला काय म्हणतोय,
ह्या दोन्ही साईडला ई रेस्ट टू दी पॉवर पी डी एक्स ने मल्टिप्लाय करतोय. आता मी म्हटलं की तुम्ही ही टर्म ऑब्झर्व करा, वाय इंटू ई रेस्ट टू दी पॉवर इंटिग्रेशन पी डी एक्स. हिच्याकडे पहा, याचं डेरिव्हेटिव्ह काढा बरं. याचं डेरिव्हेटिव्ह काय येते सांगा विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx is equals dy by dx into first as it is असं म्हणा, first as it is, y as it is, derivative of second e raised to the power डब्बाचं derivative e raised to the power डब्बा into derivative of डब्बा plus second as it is, derivative of first. कळतंय? p can be treated as constant in this case. So इथं तुम्ही म्हणू शकता ऍक्च्युली दिस इज, हा इथं p चं डेरिव्हेटिव्ह पाहिजे ना. फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ई रेस्ट टू द पॉवर इंटिग्रेशन पी डी एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस्ट टू द पॉवर पी डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटिग्रेशन पी डी एक्स इज p. dy by dx प्लस py इंटू ई रेस्ट टू दी पॉवर पी डी एक्स. ह्याच्यातून मी हे कॉमन घेतलं ई रेस्ट टू दी पॉवर पी डी एक्स ला, तर मग हे तुम्हाला ह्याच्या इक्वल मिळतंय. म्हणजे मला हे सांगायचंय की याचं जर डिफरन्शिएशन हे असेल, कळतंय तुम्हाला? याचं जर डिफरन्शिएशन हे असेल, हे म्हणजे काय, क्यू इंटू ई रेस्ट टू दी पॉवर पी डी एक्स इंटिग्रेशन पी डी एक्स. तर ह्याचं इंटिग्रेशन हे असलं पाहिजे. ह्याचं जर डिफरन्शिएशन हे आहे तर ह्याचं इंटिग्रेशन हे असलं पाहिजे. म्हणून आपण म्हणू की y इंटू ई रेस्ट टू दी पॉवर इंटिग्रेशन पी डी एक्स इज इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेशन पी डी एक्स प्लस सी. बरं, हे पुस्तकात दिलंय, त्यांनी पुस्तकात दुसऱ्या ह्याचं नाही दिलं, आपण दुसऱ्या ह्याचं नोट्स वर करू. ठीक आहे. हा, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, प्रूव्ह करायचंय की dy by dx, if your differential equation is dx by dy plus p of y into x, okay, p of y into x is equals to q of y. बरोबर, dy by dx plus py is equals to q and dx by dy plus px is equals to q. असंच असतं ना. ठीक आहे. म्हणजे आता हे कॉम्प्लिकेटेड होतंय पी ऑफ वाय आणि क्यू ऑफ वाय म्हणण्यापेक्षा आपण म्हणू dx by dy plus px is equals to q. let it be the linear differential equation. याला आपण linear differential equation म्हणू. What I am doing, I have to prove that the general solution of this is x into integrating factor. Integrating factor is e raised to the power p of y dy, or you may say p dy. ठीक है, p of y dy, that is p dy is equals to integration of q of y or q into e raised to the power integration p dy and with respect to y plus c. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. बरं, हे प्रूव्ह करण्यासाठी मी काय करतोय पहा, मी इथं पाहतोय, कुठं पाहतोय, इथं पाहतोय q into e raised to the power integration p dx. मग q ला मल्टिप्लाइड कोण आहे, पी डी वाय, ई रेस्ट टू दी पॉवर इंटिग्रेशन पी डी वाय. मग मी काय करतोय, ह्या ओरिजिनल डिफरन्शियल इक्वेशनच्या दोन्ही साईडला ई रेस्ट टू दी पॉवर पी डी वाय ने मल्टिप्लाय करतोय. म्हणजे हे काय बनणार, हे बनणार dx by dy प्लस p of x into e रेस्ट टू दी पॉवर इंटिग्रेशन पी डी वाय इज इक्वल्स टू q into e रेस्ट टू दी पॉवर इंटिग्रेशन पी डी वाय. बरं, हे का केलं आता हे तुम्हाला पुढे जाऊन समजेल. आता पहा, आता मी म्हणतोय लेट, आता मी ह्याच्याकडे पाहतोय, कुठं पाहतोय, ह्याच्याकडे पाहतोय. मी म्हणतोय लेट d by dx dy of, let us find d by dy of x into e raised to the power integration p dy. Let us find this. मग तुम्ही म्हणाल first as it is derivative of second. So d by dx of e raised to the power integration p dy
plus second as it is, e raised to the power integration p dy as it is, derivative of first, that is dx by dy. सांगतो मी, आपण डेरिव्हेटिव्ह घेतले का अजून? नाही घेतलेलं. सो दॅट विल बी x इंटू, हा ह्याचा डेरिव्हेटिव्ह e रेस टू दी पॉवर डब्बाचा डेरिव्हेटिव्ह e रेस टू दी पॉवर डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इंटू डी बाय डी वाय ऑफ डब्बा. डब्बा इज व्हॉट? डब्बा इज इंटिग्रेशन पी डी वाय, पी नाही, इंटिग्रेशन पी डी वाय. का डिटेल तुम्हाला नाही मिळणार. प्लस e रेस टू दी पॉवर इंटिग्रेशन पी डी वाय इंटू dx बाय dy इंटू dx बाय dy. ठीक आहे ना? आता पहा, dx बाय dy खूपच खाली झाला का? इंटू dx बाय dy. आता पहा, आता तुम्हाला हे माहिती की डिफरन्शिएशन ऑफ इंटिग्रेशन म्हणजे डिफरन्शिएशन इंटिग्रेशनला कॅन्सल करून टाकेल ना. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन एकमेकांचे इनवर्स फंक्शन्स आहेत, तर एकमेकांना कॅन्सल करून टाकेल. साइन इनवर्स ऑफ साइन एक्स इज एक्स. तसं इथं फक्त पी राहील मग म्हणजे दॅट इज px into e raised to the power integration p dy plus dx by dy into integration e raised to the power integration p dy. आता ह्याच्यामधून मी काय कॉमन काढतोय? e raised to the power integration p dy ला कॉमन काढतोय, तर this will be dx by dy plus px into e raised to the power integration p dy. So this is what? This is the derivative of this. d by dy of x into e raised to the power integration p dy. d by dy of, this is what? d by dy of x into e raised to the power integration p dy. मग मला सांगा, what is this? This is this q into e raised to the power p dy. मग मी असं म्हणू का, हेच d by dy of x into e raised to the power integration p dy is equals to q into e raised to the power integration p dy असं म्हणू शकतो का? मग मला सांगा, ह्याचं जर डिफरन्शिएशन हे आहे, तर ह्या आतमधल्याचं डिफरन्शिएशन जर हे असेल, तर ह्याचं इंटिग्रेशन हे आतमध्ये जे काही राहिलं पाहिजे. आणि मग इथून मी लिहू शकतो की x इंटू ई ऑन इंटिग्रेटिंग पण म्हणू शकता, इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू y ऑन बोथ साइड. मग इंटिग्रेशन डिफरन्शिएशनला घालून टाकेल. मग या साइडला काय राहील? x इंटू e raised to the power integration p dy is equals to q into e raised to the power integration of, बरोबर ना? इंटिग्रेट करतोय दोन्ही साइडला, तर हे इंटिग्रेशन डी बाय डी वाय ला घालून टाकेल आणि q इंटू e raised to the power p dy ला इंटिग्रेशनचं साइन लागेल. सो q इंटू e raised to the power integration p dy into means with respect to y plus c will be the general solution. हे काय आहे? जनरल सोल्युशन. ठीक आहे, दिस इज द जनरल सोल्युशन. पण मग हे तुम्हाला पाठ नाही करायचं, तुम्हाला फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q असेल तर त्याचं जनरल सोल्युशन काय? y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. जर तुमचं डिफरन्शियल इक्वेशन असं असेल dx बाय dy प्लस px इज इक्वल टू q, तर त्याचं जनरल सोल्युशन काय येणार? x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू y प्लस c. कळतंय?
समजलं मग हे सगळ्यांना? ओके. आता क्वेश्चन सॉल्व करू. Solve the following differential equations. Solve the following differential equations. First, is this linear differential equation identifiable? We can identify, but here and here we cannot identify. इथं आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, बरोबर? Now first पहा, first example is dy by dx plus y is equals to e raised to the power minus x. ओके. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, याला जर तुम्ही कम्पेअर केलं, कम्पेअर विथ dy by dx plus p of x into y is equals to q of x. तर मला तुम्ही p आणि q सांगा. Hence p is equals to 1 and q p of x म्हणा तुम्ही, p of x is equals to 1 and q of x सांगा e raised to the power minus x. Hence the general solution is given by, हा आता इंटिग्रेटिंग फॅक्टर लागतो ना जनरल सोल्युशन मध्ये. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर काय? e raised to the power इंटिग्रेशन p dx म्हणजे e raised to the power इंटिग्रेशन ऑफ 1 dx. dx चं इंटिग्रेशन x. आता इथं प्लस c नाही लिहायचा बरं का इंटिग्रेटिंग फॅक्टर मध्ये. e raised to the power x म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय तुमचा? e raised to the power x. कळते तुम्हाला? आता पहा, the general solution is given by, the general solution is given by general solution is given by y into integrating factor is equals to integration of q of x into integrating factor with respect to x plus c. बरोबर ना? असं आपल्याला जनरल सोल्युशन मिळत असतं. सो y into integrating factor is what? e raised to the power x. So y into e raised to the power x is equals to integration. What is q of x? q of x is e raised to the power minus x. So e raised to the power minus x into what is integrating factor? E raised to the power x dx plus c. But you know e raised to the power minus x and e raised to the power x is 1. कारण minus x plus x is 0 and e raised to the power 0 is 1. आता हे जमलं पाहिजे. So that will be y into e raised to the power x is equals to integration of 1 dx plus c. Integration of x dx is x. So y into integration y into e raised to the power x is equals to x plus c is equals to x plus c will be the solution, will be the general solution. This is the general solution. This is the general solution. Okay. Now second. तर ह्याचे किती एक्झाम्पल आहे? एवढेच आहे. आणि मग थोडेसे वर्ड प्रॉब्लेम आणि मग झालं. ठीक आहे. आता हे पहा, हा वाला क्वेश्चन पहा आता. सेकंड क्वेश्चन. ओके, स्लाइड. सेकंड क्वेश्चन पहा आता. व्यवस्थित पहा. x into sin x dy by dx is equals to x cos x plus sin x y is equals to sin x. आता इथं काय करणार आपण? इथं आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशन लिनियर तर आहे, ऑर्डर डिग्री ह्या डिफरन्शियल इक्वेशनची 1 आहे,
मग आपल्याला इथं कन्वर्ट करावं लागणार कोणत्या फॉर्म मध्ये dy बाय dx इज इक्वल टू p ऑफ x p ऑफ x इंटू y प्लस q ऑफ x किंवा dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q और dx बाय dy इज इक्वल टू py बरोबर dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q आणि dx बाय dy प्लस px इज इक्वल टू q या दोन फॉर्मॅट मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल बट इथे dy बाय dx म्हणजे इकडे p ऑफ x असला पाहिजे इकडे q ऑफ x असला पाहिजे तर मी आता काय करतोय आपल्याला हा x sin x काय करतोय ह्या dy बाय dx सोबत याला फ्री करायचं dy बाय dx ला तर मी म्हणणार डिवाइड बोथ साइड बाय डिवाइड बोथ साइड्स बाय x sin x divided by x sin x so it will be dy by dx plus आता हे डिव्हिजन मी याला देईल x cos x plus sin x upon x sin x का बरं असं केलं मी कारण हे सगळं फंक्शन ऑफ x बनते आणि दॅट इज टू बी मल्टिप्लाइड विथ y म्हणजे दॅट इज dy by dx plus p into y and that is equals to sin x upon x sin x sin x upon x sin x बरोबर आता पहा this sin x get cancelled आता हे पहा dy by dx plus x cos x divided by x sin x is cot x no x cancel होईल ना plus here it will be 1 upon x here it will be 1 upon x into y is equals to 1 upon x. So comparing with, now you have to compare. Comparing with dy by dx plus p of x into y is equals to q of x. We get p of x is equals to cot x plus 1 upon x or 1 upon x plus cot x and q of x is equals to 1 upon x. ठीक है ना कहते हैं now we have to find out the integrating factor मग जर आपलं डिफरन्शियल इक्वेशन dy by dx plus p of x into y is equals to q of x असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो e raised to the power integration p of x dx बरोबर that will be e raised to the power integration of 1 upon x plus cot x dx. So integration of 1 upon x is ln x म्हणजे log x. So e raised to the power log of x इथं मोठं दाखवावं लागेल e raised to the power log x will be the integration of 1 upon x and integration of cot x is log sin x बरोबर ना log of mod sin x मग log ची प्रॉपर्टी जर वापरली तर it will be e raised to the power log of x sin x बरोबर कारण मग मल्टिप्लिकेशन मध्ये जातील log of e raised to the power log of x sin x to the base e मग ह्याचा आन्सर काय येईल फक्त x sin x कारण e आणि इथं पण e बरोबर ना a raised to the power log of b to the base a is b itself आठवतीये प्रॉपर्टी लॉगॅरिथमची so that will be x sin x is your integrating factor. This is your integrating factor. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाला q of x माहिती आहे so the general solution is given by आता मी is given by वगैरे नाही लिहित मग जनरल सोल्युशन काय येतं y into इंटिग्रेटिंग फॅक्टर काय x sin x is equals to इंटिग्रेशन ऑफ काय q of x बरं q of x काय 1 upon x into इंटिग्रेटिंग फॅक्टर काय x sin x with respect to x plus c आता पहा काय होतंय
this x get cancelled. This will be xy sin x. xy sin x is equals to sin x चं इंटिग्रेशन सो मायनस कॉस एक्स प्लस. कळतंय का? तुम्हाला जर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स दिसत असतील तर तुम्ही या वेने काय करणार, इंटिग्रेशन काढणार. बरोबर, जनरल सोल्युशन काढणार. दॅट विल बी द जनरल सोल्युशन. दिस इज द जनरल सोल्युशन. एक्स वाय साइन एक्स, हा मग तो कॉस एक्स इकडे घेतला तर प्लसचा कॉस एक्स होईल ना. बरोबर. सो दिस विल बी एक्स वाय साइन एक्स प्लस कॉस एक्स इज इक्वल्स टू सी. समजतंय? ओके. समजलं? नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम. हाँ, 1 plus y square dx is equals to tan inverse of y minus x dy. आता व्यवस्थित पहा, आता dy by dx बनवायचं की dx by dy बनवायचं? dx by dy बनवावं लागेल. का? कारण 1 plus y square दिसतोय ना सेपरेटली. कळतंय? मग मी काय केलं, हा जो dy हा dx च्या डिनॉमिनेटरला दिला तर मग हे काय होईल, 1 plus y square dx upon dy is equals to tan inverse of y minus x. आता हा minus x इकडे आणला तर that will be dx by dy into 1 plus y square plus x is equals to tan inverse of y. tan inverse of y. बरोबर. आता हे हा काय करतोय बरं dx by dy सोबत? We want that dx by dy to be free. मग dx by dy plus x upon 1 plus y square is equals to tan inverse of y upon 1 plus y square. कळतंय? आता मला सांगा, हे इक्वेशन असं दिसतंय तुम्हाला, dx by dy plus 1 upon 1 plus y square into x is equals to tan inverse of y upon 1 plus y square. दिसतंय का असं? नाउ कम्पेअर दिस. आता याला आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बनवलं, आयतं दिलेलं नव्हतं आपल्याला. सो comparing with dx by dy plus p of y into x is equals to q of y. So from that we have got p of x is equals to, sorry, p of y is equals to 1 upon 1 plus y square. q of y is equals to tan inverse of y. q of y is equals to tan inverse of y upon 1 plus y square. ठीक है? नाउ आता काय काढायचं असतं आपल्याला? इंटिग्रेटिंग फॅक्टर, बिकॉज फॉर जनरल सोल्युशन वी रिक्वायर इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर in this case will be e raised to the power integration p of y dy म्हणजे e raised to the power integration 1 upon 1 plus y square dy. मला सांगा 1 upon 1 plus y square कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे? tan inverse of y चं. तर त्याचं इंटिग्रेशन tan inverse of y येणार ना. So e raised to the power tan inverse of x will be the integrating, tan inverse of y will be the integrating factor. बरोबर? Now आता पहा, hence the general solution is given by x into integrating factor is equals to integration of q into integrating factor with respect to y plus c. बरोबर? असं आपण काय करत असतो? असं आपण जनरल सोल्युशन लिहित असतो. नाउ
x into integrating factor is what? E raised to the power tan inverse of x. Tan inverse of y, sorry. Tan inverse of y is equals to integration of q is what? Q of y is what? Tan inverse of y upon 1 plus y square into e raised to the power tan inverse of y, कारण तो तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय प्लस सी. आता हे जर इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल? सबस्टिट्यूशन. मग लेट पुट e रेस टू दी पॉवर टॅन, पहा ना, टॅन इनवर्स ऑफ वाय चं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस वाय स्क्वेअर बनते, बट मला तिथं बाय पार्ट्स वापरावं लागेल मग याला जर आपण टी म्हटलं तर. पण e रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय लाच जर तुम्ही टी म्हटलं तर तर डेरिव्हेटिव्ह काय बनेल याचं? e रेस टू दी म्हणजे dt बाय dy काय बनेल? dt बाय dy ते बनेल e रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ y इंटू e रेस टू दी पॉवर डब्बाचं डेरिव्हेटिव्ह ते e रेस टू दी पॉवर डब्बा इंटू d बाय dy ऑफ टॅन इनवर्स ऑफ y. आता हे खूप बेसिक मध्ये जाऊन सांगतो मी. dt बाय dy इज इक्वल्स टू e रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ y आणि टॅन इनवर्स ऑफ y चं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस y स्क्वेअर. सो ह्याला जर तुम्ही t म्हणत असाल, याला जर तुम्ही t म्हणत असाल, ओके, तर टॅन इनवर्स नाही येते का? टॅन इनवर्स येत नाहीये. e रेस टू द पॉवर टॅन इनवर्स ऑफ y च इंटिग्रेशन e रेस टू द पॉवर टॅन इनवर्स ऑफ y इंटू इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ y. हा, आपण आपल्याला मग आता इथे टॅन इनवर्सला टी म्हणावं लागणार आहे. कुठं? कशाच? नाही ना, बाय पार्ट्स नाही वापरायचं रे आपल्याला, हे प्रोडक्ट मध्ये फंक्शन आहे, कळतंय का? मग तुम्ही काय करा माहितीये, मला इथं सुचलेलं काय करायचंय ते, हे कळालंय. एक गोष्ट आपण करू शकतो, e जर टॅन इनवर्स ऑफ y च्या इक्वल आहे, सॉरी e रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ y जर t च्या इक्वल आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग ऑन बोथ साइड, तर हे तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला काय मिळेल? टॅन इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू लॉग t. स्मॉल t आता जाऊ दे आता इथं, ठीक आहे, लॉग t कळते. मग आता आपण रिसबस्टिट्यूट करू x इंटू ई रेस टू दी पॉवर टॅन इन, किंवा ह्या इंटिग्रेशनला सॉल्व्ह करून घेऊ आधी, की इंटिग्रेशन ऑफ tan inverse of x upon 1 tan inverse of y, sorry, y upon 1 plus y square into e raised to the power tan inverse of y with respect to y. ह्याला समजा मी I म्हटलं तर ह्याचं इंटिग्रेशन आपण काय पुट केलंय e raised to the power tan inverse of y is equals to t. It means याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? याचं डेरिव्हेटिव्ह येईल e रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ y आणि टॅन इनवर्स ऑफ y चं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस y स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल्स टू dt बाय dy. बरं, ह्याच्यावरून अजून एक गोष्ट काय काढू शकतो आपण, की लॉग जर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड केलं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, तर तुम्हाला काय मिळते पहा, टॅन इनवर्स ऑफ y is equals to log of t, बरोबर. मग तुम्ही ह्या इंटिग्रेशनला कसं सॉल्व्ह करणार? लॉग टीच्या वेने जरी गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरा वे एक आहे, म्हणजे हे सबस्टिट्यूशन पण एक, दिस इज मेथड 1 आणि मेथड 2 इज व्हॉट? मेथड 2 इज put tan inverse of y is equals to t, hence differentiate both sides with respect to y, that will be 1/1 plus y square dy is equals to dt.
dt बाय dy मग dy तिकडे गेला, बरोबर. मग या वेने जर आपण सॉल्व्ह केलं, या मेथडने जर आपण सॉल्व्ह केलं, तर आता पहा काय बनतंय. मग आपला आय जो आहे तो आता असा दिसणार आहे. इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ y ला तर t म्हटले, e रेस टू द पॉवर टॅन इनवर्स ऑफ t ला e रेस टू द पॉवर t म्हणावं लागेल. e रेस टू द पॉवर टॅन इनवर्स ऑफ y ला e रेस टू द पॉवर t म्हणावं लागेल. आणि 1/1 प्लस y स्क्वेअर dy हा तर आपला dt बनलाय. मग याला सॉल्व्ह करा बाय पार्ट्सने. लिएट वापरायचा, लिएट वापरायचा. आधी अल्जेब्रिक आहे, नंतर एक्सपोनेन्शियल आहे, इट्स ओके, ऍक्सेप्टेबल. आणि मग तुम्हाला यूव्ही रूल माहिती आहे, टी इंटिग्रेशन ई रेस टू दी पॉवर टी डी टी मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी टी ऑफ टी इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर डी टी विथ रिस्पेक्ट टू टी. कळतंय का? मग आता पहा, दॅट विल बी टी इंटू ई रेस टू दी पॉवर टी. याचं इंटिग्रेशन हेच येतं. आता मला सांगा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय 1 आणि ई रेस टू दी पॉवर टीचं इंटिग्रेशन ई रेस टू दी पॉवर टी, पुन्हा एकदा इंटिग्रेशन ई रेस टू दी पॉवर टी. कळतंय? dt कशाला आता मी म्हणतोय ई रेस टू दी पॉवर डी बाय डी टी ऑफ टी काय येईल 1. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर टी इज ई रेस टू दी पॉवर टी. पुन्हा एकदा इंटिग्रेशन घ्या, 1000 वेळा इंटिग्रेशन घ्या, ई रेस टू दी पॉवर टी. सो दॅट विल बी द आन्सर ऑफ दिस. आता इथे प्लस सी का नाही लिहिणार मी, कारण मला प्लस सी इकडे, हा पण टी काय होता, टॅन इनवर्स ऑफ वाय. सो टॅन इनवर्स ऑफ वाय इंटू ई रेस टू दी पॉवर, हा त्याच्यातून ई रेस टू दी पॉवर टी कॉमन काढू शकतो आपण. ई रेस टू दी पॉवर टी इंटू टी मायनस 1 म्हणजे ई रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय इंटू टॅन इनवर्स ऑफ वाय मायनस 1. बरोबर. मग पहा, सो इंटिग्रेशन ऑफ दिस इज दिस. मग आता आपण याला इव्हॅल्युएट करू. ई रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय इंटू टॅन इनवर्स ऑफ वाय मायनस 1. तर मागे आपल्याला इक्वेशन मिळणार आहे, बरोबर. सो सोल्युशन, जनरल सोल्युशन इज x इंटू ई रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय. आणि याचा आन्सर काय आलं सांगा? याचा आन्सर आलं ई रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय इंटू टॅन इनवर्स ऑफ वाय मायनस 1 प्लस सी. आता हा टॅन इनवर्स ऑफ वाय मायनस 1 इकडे जर घेतलं म्हणजे हे सगळं, तर 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय होईल, बरोबर ना. आणि त्यांच्यामधून ई रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ एक्स वाय कॉमन काढू शकता, म्हणजे एक्स इंटू ई रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय, किंवा ई रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय ला कॉमन काढू कमी. हे जे आहे हे इकडे आलं तर ई रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय इंटू 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय होईल. आणि मग दोघांमधून, ह्याच्यामधून आणि ह्याच्यामधून ई रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय जर कॉमन काढला, सो फायनल आन्सर विल बी काय? अरे हँग झालंय काय? हा, ई रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय ला जर कॉमन काढलं तर ई रेस टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय इंटू एक्स प्लस 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय, बरोबर ना. हे प्लस मध्ये जाणार का मायनस मध्ये? प्लस मध्ये, किंवा मायनस मध्ये पण टाकू शकता. इट इज कम्प्लिटली अप टू यू की हे इकडे आलं तर मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय प्लस 1. आता हे तुम्हाला जमलं पाहिजे, हे खूप बेसिक आहे. and that is equals to C will be the final answer. आता यांनी काय केलंय, C ला दिलंय, बट नो ॲज सच नीड. जे आपण केलंय तेच करा. ई रेस टू द पॉवर C च्या डिनॉमिनेटरला दिलाय, कुठं कॅन्सल झालं? अरे सेम आन्सर आलंय, तुम्ही तुमचे डोळे जागे ठेवा, तुम्ही सेम आन्सर आहे. दिसतंय का तुम्हाला सेम? नसेल दिसत तर करून दाखवतो सेम. मला सांगा, हा ई रेस टू द पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय तिकडे गेला सी च्या साईडला, तर ई रेस टू द पॉवर मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय होणार. म्हणजे फायनल आन्सर विल बी एक्स प्लस 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल्स टू सी इंटू ई रेस टू द पॉवर मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय. बरोबर. आता पहा बरं आन्सर, कळतंय? दिस इज द जनरल सोल्युशन. ठीक आहे. आता काय, हा एक प्रॉब्लेम पाहू.
द स्लोप ऑफ द टँजेंट, टार्जेंट नाही टँजेंट. कळते का? आयडिया आली का लिनियर डिफरन्शियल इक्वेशनची? ओके. हे याच्या इतकं सोपा प्रॉब्लेम नाही, इथं पण होऊ शकतो बट स्टील. द स्लोप ऑफ द टँजेंट to the curve at any point is equals to y plus 2x. Slope of the tangent is y plus 2x at any point. Find the equation of the curve passing through the origin. आता स्लोप दिलाय आणि तुम्हाला कर्वचं इक्वेशन काढायचं म्हणजे यू हॅव गिवन dy by dx. बरोबर की नाही? is equals to y plus 2x. Slope is given. dy by dx दिलाय. स्लोप ऑफ द टेंजेंट म्हणजे काय असतं? dy by dx. तो काय y प्लस 2x आणि आपल्याला कर्वचं इक्वेशन काढायचंय. मीन्स वी हॅव टू फाइंड द जनरल सोल्युशन. आपल्याला त्या कर्वचं इक्वेशन पाहिजे. मग आता आपण काय करणार, याला ह्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करणार. कोणत्या? dy by dx प्लस p of y, p of x into y is equals to q of x. म्हणजे dy by dx प्लस py is equals to q. म्हणजे हे आता असं बनेल dy, समोर लक्ष द्या एक मिनिट, dy by dx minus y is equals to 2x. So that will be dy by dx plus of minus 1 into y असं लिहू शकतो is equals to 2x. On comparing this is your p of x and this is your q of x. Now you have to find out the integrating factor. So integrating factor is equals to e raised to the power integration p of x dx. So e raised to the power integration minus 1 dx. So that will be e raised to the power minus x. Minus 1 नका लिहू, minus x लिहा. e raised to the power minus x will be the integrating factor. आता मला सांगा, आता जनरल सोल्युशन काढणं किती अवघड आहे. Hence the general solution is y into integrating factor means y into e raised to the power minus x is equals to integration of q of x काय आहे 2x आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर e raised to the power minus x dx plus c. इथं बाय पार्ट्स वापरा आन्सर मिळवा. So that will be y into e raised to the power minus x is equals to 2 बाहेर येईल, बाय पार्ट जर वापरला तर x into integration e raised to the power minus x dx बरोबर. uv, this is u, this is v. Okay, minus integration of d by dx of x into e raised to the power integration minus x dx and plus c will be the final solution. So e raised to the power y into e raised to the power minus x is equals to 2 into x into e raised to the power minus x upon minus 1. e raised to the power minus x चं इंटिग्रेशन हे बरोबर. आता मायनस, आता इथं पाहिजे इंटिग्रेशन आणि इथं पाहिजे विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे जरा विचित्रच लिहिलं. इंटिग्रेशन ऑफ डी बाय dx ऑफ x into integration e raised to the power minus x dx with respect to x and plus. मग आता हे पहा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह तर 1. e raised to the power minus x dx चं इंटिग्रेशन e raised to the power minus x upon minus 1 बरोबर. मग हे मायनसचं साइन इथे येऊन प्लस बनवेल बरोबर, बाहेर येऊन प्लस बनवेल की नाही. आणि इथं अजून काय राहील, आता इथं राहील अजून एकदा e raised to the power minus x dx with respect to x आणि प्लस सी. आता e raised to the power minus x चं इंटिग्रेशन काय, पुन्हा मायनस e raised to the power x म्हणजे y into e raised to the power minus x is equals to 2 into minus x e raised to the power minus x minus e raised to the power minus x plus c. आता हे सगळं जर इकडे घेतलं तर that will be y into e raised to the power minus x minus 2 into minus x e raised to the power minus x minus e raised to the power minus x plus c. Sorry, is equals to c. काय, हा बरोबर तेच सांगायचंय.
आता पहा, आता काय होईल, आता ई रेस्ट टू दी पॉवर मायनस एक्स ला सगळ्यांमधून कॉमन घ्या, हे म्हणजे हे मायनस साइन आतमध्ये द्या, तर हे काय बनेल वाय इंटू ई रेस्ट टू दी पॉवर मायनस एक्स प्लस 2x ई रेस्ट टू दी पॉवर मायनस एक्स प्लस 2 ई रेस्ट टू दी पॉवर मायनस एक्स इज इक्वल्स टू सी. आता सगळ्यांमधून ई रेस्ट टू दी पॉवर मायनस एक्स जर कॉमन घेतला तर दॅट विल बी 2x प्लस वाय प्लस 2 इज इक्वल्स टू सी. बरोबर, बरोबर का? सो इक्वेशन ऑफ द कर्व विल बी ई रेस्ट टू द पॉवर मायनस एक्स तिकडे आहे, ते तिकडे जाऊन ई रेस्ट टू द पॉवर एक्स होईल. सो इक्वेशन ऑफ कर्व विल बी 2x plus y plus 2 is equals to e raised to the power x. C e raised to the power. हा, आणि सांगितलं ओरिजिन मधून. दिस इज द जनरल सोल्युशन. कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन. कुठं सांगितलं? पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन काढावं लागेल. दिस इज द जनरल सोल्युशन. कळतंय का? आणि आपल्याला कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन, कर्व ओरिजिन मधून पास होतोय म्हणजे आपल्याला इनिशियल व्हॅल्यू मिळली. ओके, सो ऍज curve is passing through origin कर्व ओरिजिन मधून पास होतोय, तर आपण म्हणू hence O having coordinate 0, 0 is initial condition. So O having coordinate 0, 0 satisfy equation say 1. This equation to be 1. इक्वेशन काय आहे? इक्वेशन आहे 2x plus y plus 2 is equals to c e raised to the power x when x is equals to 0 and y is equals to 0. The same equation will get converted into 2 into 0 plus 2 is equals to c into e raised to the power 0. E raised to the power 0 is 1. So c is equals to 2. So putting c is equals to 2 in the general solution, we are getting the particular solution. Hence, the particular solution is putting c is equals to 2 in the original equation, that is 2x plus y plus 2 is equals to 2 into e raised to the power x. And that is the equation of the curve. मग हे त्या कर्वचं इक्वेशन आहे. This is the equation of the curve. Equation of curve. कळलंय? Okay.